पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. लोकभावनेचा आदर करत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर राबवले. भारत देश हा एकसंघ असून तो दहशतवाद खपवून घेणार नाही. भारतीय लष्कराच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रप्रेमी अमळनेरकर यांच्या वतीने 19 मे रोजी सकाळी 7 वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून रॅलीची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून होणार आहे, तर समारोप छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराजवळ होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या उपक्रमात अमळनेर उपविभागीय कार्यालयाने नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. भौतिक सुविधांसह जनतेला तत्पर सेवा, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, कार्यालयातील सुविधा, जनतेप्रती कर्मचाऱ्यांची वागणूक असे काही निकष देण्यात आलेले होते. यात उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी पिण्याचे शुद्ध पाणी, रेकॉर्ड रूम अद्ययावत करून त्याचे संगणकीकरण करणे, ज्येष्ठ नागरिकांची प्रकरणाचा तात्काळ निपटारा केल्याने आणि जनहिताचे निर्णय घेतल्याने अमळनेर उपविभाग नाशिक विभागात प्रथम आला आहे. उपविभागीय कार्यालय नाशिक विभागात प्रथम आल्याने प्रांत नितीन कुमार मुंडावरे यांच्यासह कर्मचाऱ्यांवरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमळनेर प्रांत कचेरी जवळील चहा विक्रेत्याने सापडलेले पाकिट प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत केले असून अजूनही माणुसकी टिकून असल्याची प्रचिती आली आहे. DYSP कार्यालयातील कर्मचारी पंकज सोनवणे यांचे पाकिट घरी जाताना खिशातून घाळ झाले होते. त्यांनी घाळ झाल्याबद्दल पोलिसात नोंद केली होती, परंतु महत्त्वाची कागदपत्रे त्या पाकिटमध्ये असल्यामुळे शोध मोहीम सुरूच होती, परंतु ते मिळून आले नव्हते. प्रांत कचेरीजवळील संजय टी कॉर्नरचे मालक आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना त्यांना बळीराजा स्मारकाजवळील रस्त्याच्या कडेला पाकिट आढळून आले. त्यात महत्त्वाची कागदपत्रे, ATM कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स व रोख रक्कम आढळून आली होती. त्यांनी ते पाकिट उचलून आजूबाजूस विचारपूस केली, परंतु तसे कोणी आढळून न आल्याने परंतु आधार कार्डवरती ताडेपुऱ्याचा पत्ता असल्याने त्यांनी संपर्क करून मूळ मालकाशी संपर्क साधला व प्रामाणिकपणे सर्व कागदपत्रासह आणि मुद्देमालासह पाकिट मालकास परत केले. तसेच पाकिट परत मिळाल्यानंतर पाकिट मालकाने चहा विक्रेत्याचे आभार मानले व प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असून त्याचे मन भरून कौतुक केले. अमळनेर राजपूत एकता मंचची बैठक नुकतीच पार पडून यावेळी श्री महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी स्वर्णदीप मानसिंग राजपूत यांची तर कार्याध्यक्षपदी जयवीर सिंग राजपूत यांची निवड करण्यात आली. अमळनेर तालुका राजपूत एकता मंचतर्फे 29 मे रोजी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. या संदर्भात बैठकीत चर्चा होऊन समिती गठीत करण्यात आली. सदर समितीत योगेश राजपूत, हर्षल नरेंद्र सिंह ठाकूर, केदार सिंग जाधव, मुकेश परदेशी, सोमेश राजपूत, ओंकार राजपूत, योगेश राजपूत, अभिषेक भोसले यांसह इतर युवा कार्यकर्त्यांचा समितीत समावेश करण्यात आला. यावेळी समाजसेवक प्राध्यापक धर्मसिंह पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच जयंती दिनीस गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थी आणि पालक हितासाठी व्याख्यान आयोजित करण्याबाबत नियोजन करण्यात आले. तसेच 10वी-12वी परीक्षेत 65% अधिक गुण मिळविणाऱ्या समाजातील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले मार्कशीट स्वर्णदीप राजपूत, सोमेश यांच्याकडे जमा करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातस्थळी रोटरी क्लब अमळनेर तर्फे दुरुस्तीसाठी आलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 2 दिवस निरंतर पाणी व ज्यूस वाटप करण्यात आले. यावेळी पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी रोटरी क्लब अमळनेरच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी रोटेरियन ताहा बुकवाला यांच्यासह प्रीतपाल सिंग बग्गा, देवेंद्र कोठारी, कीर्तिकुमार कोठारी, आशिष चौधरी आणि सभासदांचे सहकार्य लाभले. अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील श्री दत्त सार्वजनिक वाचनालय व ग्रामस्थ शिरूड यांच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंत तसेच माध्यमिक शाळांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व गावातील मयत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
व्ही.झेड. पाटील हायस्कूलचा 100% निकाल लागल्याबद्दल मुख्याध्यापक सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांमध्ये रोहिणी नंदलाल कुंभार, निखिल रवींद्र माळी, आदिती दिलीप पाटील, भाविका प्रकाश पाटील, तनया जयवंत पाटील, देवराज पंकज पाटील, देवांगी सुरेश सुतार यांचा पालकांसमवेत शाल, पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला। मुख्याध्यापक अनिल पाटील, मुख्याध्यापक एन.टी. पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले। प्रास्ताविक व सूत्रसंचालन डी.ए. धनगर यांनी केले। चोरून गांजाचे झुरके मारणे तिघांना महागात पडले असून अमळनेर पोलिसांनी शहरातील पाचकंदील भागात छापा टाकून शंकर सुपडू ढाल, जयसिंग बारकू पारधी, हितेश सुरेश पाटील पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे। हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, गणेश पाटील, जितेंद्र निकुंभे, अमोल पाटील यांनी ही कारवाई केली। महादेवाच्या मंदिरावरती जाऊन येते असे सांगून गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना 14 मे रोजी सकाळी 10 वाजता शहरातील पैलाड भागात श्रीकृष्ण कॉलनीत घडली आहे। 15 वर्षे 5 महिने वय असलेली मुलगी वडिलांना महादेवाच्या मंदिरावरती जाऊन येते असे सांगून गेली। आई दुपारी 2 वाजताच्या सुमारास शेतातून आल्यावरती मुलगी घरी नसल्याने शोधाशोध सुरू झाली। मुलगी मिळून आली नाही म्हणून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास गणेश पाटील करीत आहेत। अमळनेर तालुक्यातील आनोरे येथे हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्यावरून 2 गटात लोखंडी पाईप, लाठ्या काठ्या, लाकडी फळ्यांनी हाणामारी झाली असून दोन्ही गटाच्या 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भरत सुभाष पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार दिनेश सुनील पाटील, भरत सुनील पाटील, सुनील शिवदास पाटील, कुणाल मधुकर पाटील आणि आशाबाई सुनील पाटील यांनी मारहाण केल्याची तक्रार दिली आहे। तपास हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत। तर दुसऱ्या गटातर्फे भरत सुनील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सनी शरद पाटील, गुड्डू भरत पाटील, भरत सुभाष पाटील आणि शरद सुभाष पाटील यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे। तपास हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत। नगर परिषद अमळनेर आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पालिकेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। यावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले।